लगे मरावी ऐसा ठाव दिला देवी, माझ्या उपकारासाठी वागविला मृणकंठी. घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव, माझ्या उपकारासाठी वागविला मृणकंठी. तुगा म्हणे एके ठाई, केली माझी तुझी नाही, माझ्या उपकारासाठी वागविला मृणकंठी. समचरण सरोजम सांद्रलीला मुदाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानं. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलासं श्री विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन. प्रथम नमन पांडुरंग करू, प्रथम नमन नमन. जय हो प्रथम नमन, पांडुरंग करू करू प्रथम नमन. ओ पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन. तुझरे चरण संतांचे, तुझरे चरण संतांचे, तुझरे चरण संततिया, तुझरे चरण जय हो दिनेश बा. तुझरे चरण संतांचे, त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तार, गाता कृपा जय हो. प्रथम नमन तुझरे चरण, जेनेहा धर्म जितविला चिबळी, तो संभाजी जानन भाळी. कावतरला जयांची कुळी, तया छत्रपतींची आचरण कमळी. साष्टांग नमन करीतो सो प्रथमे. आई महाराज विराजे, आई महाराज विराजिये. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आई महाराज विराजी, आई महाराज विराजिये. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. पता दिए जिजाऊ कुमारा, पधारिये जिजाऊ कुमारा. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए.
सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागोज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम्हा सर्व संत संचन माईबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग देहूगावचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवमान्य संत मान्य राष्ट्रमान्य जगतवंदनी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबार यांचा 4 चरणाचा आणि प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबार या नरदेहाला आल्यानंतर अपूर्ण अवस्थेत जीवन जगत असताना जगद्गुरु तुकोबार बोलतात आम्ही आयुष्यभर अट्टहास केला यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड होण्याकरता आम्ही काय केलं त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर साक्षात भगवान परमात्मा आम्हाला न्यायला आले आणि आम्ही सदेह या ठिकाणी वैकुंठाला गेलो. त्याच्यामुळं सामान्य माणसाला मरावं लागतं पण आमच्या सारख्याला मात्र मरावं लागत नाही याची संकल्पना जगद्गुरु तुकोबराया प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून मांडतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी ज्या निमित्तानं हा परिसर गजबजलेला आहे थोडासा इको कमी करायचा बोलताना आणि बरोबर जरा माझ्याकडे लक्ष थोडस द्या मी जरा खुनवण ना परत इको आहे असं करून ठेवायचं. वा एक नंबर सिस्टीम म्हणजे वा लक्ष द्या माझ्याकडे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी ज्या निमित्तानं हा परिसर गजबजलेला आहे त्या निमित्ताला शब्दाचा स्पर्श देणं अगत्याचं आहे आणि ते वक्त्याचं अत्य कर्तव्य याप्रमाणे या असणाऱ्या थोरात कुटुंबातील ताकदे असणारे चिरंजीव स्वर्गवासी दिनेश जलेंद्र थोरात आदरणीय दिनेश दादांना जाऊन आज बरोबर 1 वर्षाचा कालावधी उलट गेला आहे. वर्ष करणं थोडं कमी करावं खालचा आणि त्या निमित्तानं या थोरात कुटुंबियाला दिनेश दादांच्या सेवेकरता त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा केलेला अट्टहास आहे. त्या निमित्तानं थोरात कुटुंबाचं अगत्यानं या ठिकाणी आमंत्रण आणि त्या विनंतीला मान देऊन आम्ही सर्व महाराज मंडळी महाराष्ट्रातील दिग्गज नामवंत कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. पाठीमागे या ठिकाणी परिवार पाहायला गेलं तर श्री जालेंद्र दत्तोबा थोरात वडील आहेत, सौभाग्यवती लक्ष्मी जालेंद्र थोरात आई आणि कुमार महेश जालेंद्र थोरात भाऊ आणि समस्त या ठिकाणी थोरात परिवार आणि नातेवाईक असा पाठीमागे या ठिकाणी परिवार आहे. दादांना जाऊन आज बरोबर 1 वर्षाचा कालावधी या ठिकाणी उलटलेला आहे आणि प्रथम पुण्यस्मरणाच्या माध्यमातून ही असणारी कीर्तन रूपी सेवा या कीर्तन रूपी सेवेला महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील भजन सम्राट गायनाचार्य आणि युवा कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण दिनेश महाराज केदारी गुरुजींची गोड अशी उपस्थिती आहे. त्याच्यानंतर आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण परमार्थातलं ज्येष्ठ असं मार्गदर्शक भाऊ महाराज रुपे महाराजांची गोड अशी या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याच्यानंतर मृदुंगावरती ज्यांची गोड अशी साथ आहे ते आमचे मित्र प्रथमेश दादा शिंदे महाराजांची गोड अशी उपस्थिती आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमचे परम मित्र नारायण महाराज झेंडे आदरणीय महाराजांची गोड अशी उपस्थिती आहे आणि त्यांच्या या संस्थेतील या ठिकाणी मुलं आहेत त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी दंडवत. त्यानंतर आपल्याच या ठिकाणी गावामध्ये असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण गाडगे महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण नागरे महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण मान्य महाराज आणि ज्यांची गोड अशी सिस्टीम आहे त्यांच्याकरता एकदा गोड असे टाळे गोड अशी सिस्टीम आहे आमचे परम मित्र फुले दादा अतिशय गोड अशी सिस्टीम आहे तुमच्याही चरणावरती या ठिकाणी दंडवत आणि सर्वांना विनम्र भावाने अभिवादन मस्तक हे पाया यावर करे यावर करे यावर करे यावर करे
माझ्यासमोर पहिला मुद्दा असा उभा राहतो, कशा करता करायचं प्रथम पुण्यस्मरण. महाराज, प्रथम पुण्यस्मरण केल्यानंतर याचं नेमकं फळ काय भेटतं, काय सांगितलं शास्त्रानं प्रथम पुण्यस्मरणाबद्दल. महाराज ऐका, गेलेल्या जीवात्म्याचं प्रथम पुण्यस्मरण, त्याची सेवा केल्यानंतर महाराज म्हणले गेलेला जीवात्मा आम्हाला चांगला आशीर्वाद देतो. पण कोणता देतो दिनेश बाबा आशीर्वाद? तुका म्हणे पितरू आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. कल्याण इच्छिते सर्व काळ, कल्याण इच्छिते सर्व काळ, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. गेलेल्या जीवात्म्याची सेवा केल्यानंतर तो गेलेला जीवात्मा पाठीमागच्या असणाऱ्या परिवाराला आणि त्या परिवाराने जीवात्म्याची सेवा केल्यानंतर एक चांगला आशीर्वाद देऊन जातात. कल्याण इच्छिती सर्व काळ. परंतु बऱ्याच लोकांच्या घरामध्ये सुख नाही, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये समाधान नाही. सगळे पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, परंतु घरामध्ये सारखं कोणना कोणतरी आजारी असतं. अशी लोक ब्राह्मण भावांकडे जातात, ब्राह्मण भावांना विचारतात, महाराज सगळे गाडी आमच्याकडे, गाडी आहे, आजी, बंगला आहे, पैसा आहे, सगळे आमच्याकडे, पण घरामध्ये सुख नाही, घरामध्ये समाधान नाही. याच्या पाठीमागचं कारण काय? त्यावेळेस ते असणारे ब्राह्मण भाऊ आपल्याला सांगतात की तुम्हाला बोला पितृदोष लागलेला आहे. हा पितृदोष लागू नये म्हणून गेलेल्या जीवात्म्याची सेवा आहे, आणि म्हणून याच्याकरता केलेला हा अट्टहास आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, आणि प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराय जीवनामध्ये आल्यानंतर केलेले क्रांती सांगतात अभंगाच्या माध्यमातून. मला हा क्रांती शब्द तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मनामध्ये बसवायचा आहे बाबा, आणि माझ्या घराकडे निघून जायचं. हा क्रांती शब्द तुमच्या एकदा डोक्यामध्ये बसला की माझ्या घराकडे मला निघून जायचं. आता ऐका, क्रांती या शब्दाची व्याख्या तरी काय होते? क्रांती या शब्दाची व्याख्या अशी होते की जे जीवनामध्ये कोणाला जमलं नाही ते करून दाखवणं, त्याला काय म्हणायचं? क्रांती असं म्हणायचं. जीवनामध्ये जे बाबा कोणालाच जमलं नाही ते करून दाखवणं, त्याला काय म्हणायचं? क्रांती असं म्हणायचं. बर, मग हा मनुष्य देह लाभल्यानंतर मला सांगा, अशक्य अशी, जमणार नाही अशी कोणती गोष्ट आहे? या मनुष्याचा देह तुम्हा आम्हाला लाभलाय, परंतु या मनुष्याच्या जन्मामध्ये या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जमणार नाही अशी कोणती गोष्ट आहे? एका माणसाने ठरवलं मला देव बनायचंय, तर माणूस काय होतो? नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणते ते होती तरी का चित्ती न धरावे. एका माणसाने ठरवलं मला देव बनायचंय, बाबा माणूस देवही बनू शकतो. एका रेल्वे प्लॅटफॉर्म वरती, एका रेल्वे स्थानकावरती क्वचित कधीतरी एखादी रेल्वे यायची बरं का, आणि त्याच्यामधून मोजके प्रवासी खाली उतरायचे. त्या रेल्वे स्थानकावरती एक चहाचा गाडा होता. त्या चहाच्या गाड्यावरती ते असणारे उतरलेले प्रवासी त्या चहाच्या गाड्यावरती चहा प्यायचे, आणि त्या मिळलेल्या पैशामधून एक माणूस आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. माझ्याकडे लक्ष द्या, पाठीमागची मंडळी जरा शांत. त्या मिळलेल्या पैशामधून एक माणूस आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. अशाही माणसानं ठरवलं, बघा बरं का, ठरवल्यानंतर काय होतं? अशाही माणसानं ठरवलं की एक ना एक दिवस या भारत देशाच्या पंतप्रधान पदावरती बसायचे, आणि ती व्यक्ती एक ना एक दिवस या भारत देशाच्या पंतप्रधान पदावरती बसते. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, नाव काय? आता एवढं मी माहित नाही म्हणल्यावर आता मला घरी जावं. नाव काय? मोदी साहेब. त्या माणसानं काय केलं? पंतप्रधान होण्याकरता काय केलं? व्यवसाय कोणता केला? बोला. चहा विकला. म्हणजे चहा विकला की पंतप्रधान होता? आहे का खुडबामध्ये एखादी जागा आहे चहाचा गाडा टाकायला? म्हणजे मी पण पंतप्रधान झालो असतो ना. सांगायचं तात्पर्य काय? त्या मनुष्यानं ठरवलं मनामध्ये की मला या भारत देशाचा पंतप्रधान व्हायचंय, आणि ती व्यक्ती एक ना एक दिवस या भारत देशाच्या पंतप्रधान पदावरती बसते. माणसाने ठरवलं तर मनुष्य काही पण करू शकतो. आता वैज्ञानिक युग आहे बाबा. या युगाचा विचार करायला गेलं तर मनुष्य आता चंद्रावरती जाऊन राहायचं स्वप्न बघू लागलाय. पण या मनुष्यानं किती जरी ठरवलं ना, तर एक मात्र क्षेत्र अशा प्रकारचं आहे बरं का, तिथं मात्र त्या माणसाचं काही चालत नाही.
एक मात्र क्षेत्र अशा प्रकारचं आहे दिनेश बाबा, तिथं मात्र त्या माणसाचं काही चालत नाही. आता ताजी असणारी घटना आहे, परवा घटना झाली आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्र राज्याचे 6 वेळा उपमुख्यमंत्री असणारे आमचे अजितदादा 100 मीटरच्या अंतरावरती धावपट्टी राहिली होती. 2 मिनिटाचं अंतर होतं आणि दादा बारामतीला येणार होते, परंतु मरण आलं आणि 100 मीटरची धावपट्टी राहिली असतानाच अलीकडे या ठिकाणी विमान कोसळलं आणि दादांना आपल्यातून जावं लागलं. महाराष्ट्राचा एक कणखर असणारा नेता, तुमच्या आमच्याकरता ज्यांना अहोरात्र कष्ट केलं, ज्या दिवशी दादा गेले ना त्या दिवशी विरोधकाच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी होतं. मरण आल्यानंतर तिथं कोणाचं काही चालत नाही. काही लोक म्हणत असतील आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे गाडी आहे, आमच्याकडे बंगला आहे, आमच्याकडे भरपूर जमीन आहे, आमचं काही काळ बिघडू शकत नाही. परंतु ऐका ना, महाराज बोलले मरण आल्यानंतर तिथं मात्र कोणाचं काही मग येथे न चले काही, मग येथे न चले काही, मजा येते न चले काये, मजा येते न चले काये. हो सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, सत्ता संपदा राहील ठाईच ठाई, सत्ता संपदा राहील ठाईच ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित येईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तरी अमात्या, आणि आता तुका म्हणे तरी यमात्या, तुका म्हणत यमाज्ञा, नाचले काही सत्ता संपदा ठाईच ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तरी आज्ञा. यमात्या. महाराज बोलले यमाची आज्ञा आल्यानंतर तिथं मात्र कोणाचं काही चालू शकत नाही. कोणाचं? सत्ता संपदा, सत्तेचं काही चालू शकत नाही, पैशाचं काही चालू शकत नाही. यमाची आज्ञा आल्यानंतर प्रत्येकाला मायबाप जावं लागतं, गड्या जावं लागतं, हा मृत्यू लोक सोडावा लागतो. आणि एकदा का मरण आलं ना, मरण आल्यानंतर माझे म्हणणारे सगळे नातेवाईक बाजूला राहतात आणि आपल्या एकट्याला त्या स्मशानभूमीमध्ये जळावं लागतं. किती जरी पाहुणे रावळे असले, किती जरी नातेवाईक असले, किती जरी मित्र मंडळी असते ना मायबाप, तरी सुद्धा तिथं कोणीच येत नाही. म्हणून तर एके ठिकाणी फार गोड बोलले महाराज बोलतात, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. संपत्तीचा गर्व आहे, काही लोकांना पैशाचा गर्व आहे, परंतु ऐका रे, ज्याला पैशाचा गर्व असेल, ज्याला संपत्तीचा गर्व असेल, त्यांनी ऐका, एकदा का झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षणीय ठाव स्मशानाचा, या शरीरामधला प्राण निघून गेला. सगळीकडे आपल्याकडं लाखोचा बंगला आहे, त्या बंगल्यामध्ये झोपण्याकरता हजारोची मखमली गादी आहे, परंतु एकदा का देहामधला प्राण निघून गेला आणि या देहामधला प्राण निघून गेल्यानंतर लाखोचा बंगला कामाला येत नाही गड्या. हजारोची गादी झोपण्याकरता होती, परंतु या देहामधला प्राण निघून गेला आणि त्याला आता घराच्या बाहेर झोपवले गड्या. झोपण्याकरता खाट टाकली, आयुष्यभर मखमली गादीवरती झोपला, पैशाचा माज करत आला, परंतु देहामधला प्राण निघून गेला आणि बंगल्याच्या समोर आता खाट टाकली.
सखाराम तुकाराम गंगाराम नाव होतं आपल्याला. त्या नावानं आपण या जगामध्ये ओळखू जाऊ लागलो होतो. पण या देहामधला प्राण निघून गेला आणि या देहामधला प्राण निघून गेल्यानंतर डेड बॉडी म्हटलं गेलं, प्रेत म्हटलं गेलं. कशाचा गर्व करताय मायबाप? संपत्तीचा ना. कशाचा गर्व करताय मायबाप? पैशाचा ना. ऐका रे, खाटेवरती झोपवलंय, शेवटची अंघोळ त्या खाटेवरती आहे. आपली अंतयात्रा निघाली बरं का. पोटच्या मुलानं शिकाळी हातामध्ये धरली आणि स्मशानाची वाट पोटचा मुलगा दाखवतोय. स्मशानाची वाट पोटचा मुलगा दाखवतोय. 4 नातेवाईकांनी आपल्याला खांद्यावरती घेतलंय. ऐका ऐका, मरण काय असतं. 4 नातेवाईकांनी आपल्याला खांद्यावरती घेतले. आपली अंतयात्रा निघाली. पाठीमाग आई चालते, पाठीमाग बहीण चालते, पाठीमाग बायको चालते, पाठीमाग वडील चालतात, पाठीमाग भाऊ चालतो. सगळे नातेवाईक मित्रमंडळी पाठीमाग, त्याच्या पाठीमाग भाऊकी, त्याच्या पाठीमाग गावकी, त्याच्या पाठीमाग मित्रमंडळी. आपल्या नावाचं सरण त्या स्मशानभूमीमध्ये रचलेलं आहे मायबाप. स्मशानामध्ये आपल्याला घेऊन जातात, त्या सरणावरती आपल्याला झोपवतात आणि सरणावरती आपल्याला झोपवल्यानंतर पोटचा मुलगा काय करतो माहितीये का? अग्नी हातामध्ये घेतो आणि पोटचा मुलगा आपल्या सरणाला आग लावतो. आपण त्या चितेमध्ये, आपण त्या सरणामध्ये बाबा झोपलोय बरं का. पोटच्या मुलानं आपल्या देहाला आग लावली. अग्नी ढसा ढसा पेटला गेला बाई बाप. आणि त्या अग्नीमध्ये तुम्ही आम्ही प्रत्येक जण भरभरून निघणार आहोत. अग्नी लावलाय, आपलं शरीर जळतंय. आई बघते आपली, आपली बायको बघते, आपली बहीण बघते, आपले वडील बघतात. पण मायबाप त्या अग्नीपासून सोडवणार कुणी नाही आलं गड्या. कुणी त्याच्यापासून सुटका करू शकत नाही. म्हणून एक ठिकाणी म्हटलं ना, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कोणाचे सखे सोयरे. वेड मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार. नाही रे, नाही मला नाही रे, मरण आल्यानंतर मायबाप तिथं कोणीही आपल्याला सोडवू शकत नाही. भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला हा देह कसा दिला माहितीये का? तुम्हाला आम्हाला हा देह भगवान परमात्म्यानं कसा दिला? तर भाड्याच्या तत्वावरती दिला. आणि एकदा का त्या घर मालकाचं नोटीस आलं, महाराज काय करावं लागतं? हे घर खाली करावं लागतं. म्हणून एके ठिकाणी गोड बोलले बरं का. काय म्हणतात महाराज? जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है,
मृत्यू हा जीवनामधलं या ठिकाणी अंतिम सत्य आहे. बास का आता मृत्यूबद्दल बास का तुम्हाला कळलं ना मृत्यू काय असतो. आता बास झाला मृत्यूबद्दल. पण ऐका बरं का, जगद्गुरु तुकोबराय बोलतात सामान्य माणसाला मरावं लागतं पण आम्हाला मात्र मरावं लागत नाही. ही क्रांती आम्ही आमच्या जीवनामध्ये केलेली आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे मरावे. न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे मरावे. ओ न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे मरावे. न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे मरावे. ऐसा ठावा दिला देवे, ऐसा ठावा दिला देवे. माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. ऐसा ठावा दिला देवे, ऐसा ठावा दिला देवे. माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. न लगे मरावे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय पहिल्या चरणामध्ये सांगतात सामान्य माणसाला मरावं लागतं आजी पण आम्हाला मात्र मरावं लागत नाही. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. देवाना तसा ठाव आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. पण ऐका बरं का महाराज, अहो अर्धा तास आम्हाला वरडून सांगितलंय मरावं लागतं मरावं लागतं. जीवनामधलं मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि अर्ध्या तासानं तुम्ही पलाटला गाड्या आणि आता म्हणता न लगे मरावे, मरावं लागत नाही. ही भानगड नेमकी काय आहे? अर्धा तास काय ऐकलं बाबा? काय ऐकलं? बोला ना. मरावं लागतं. काय ऐकलं? मरावं लागतं. इकडे काय ऐकलं? मरावं लागतं. आणि आता काय ऐकताय? हा, मरावं लागत, मरावं लागत, मरावं लागत नाही. अर्धा तास काय ऐकलं? मरावं लागतं. आणि आता काय ऐकतंय? मरावं लागत नाही. ही तर क्रांती जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये केली ना. आता ऐका, का मरावं लागत नाही याच्या करता जगद्गुरु तुकोबारायांचा थोडासा आयुष्याचा आपण विचार करायचा. जगद्गुरु तुकोबारायांनी काय करावं माहिती का? आवाज हातामध्ये चिपळ्या घ्याव्या, गळामध्ये विना घ्यावा, हातामध्ये चिपळ्या घ्याव्या, गळ्यामध्ये विना घ्यावा, टाळ घ्यावा आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत करत कधी भामचंद्रच्या डोंगरावरती जावा तर कधी भंडारा डोंगरावरती जावा. जगद्गुरु तुकोबारायांकर टाळ दगडाचे आहेत बरं का. त्याचं वर्णन महाराज करतात. महाराज बोलतात, तुकोबाची अमृतवाणी देवाची पडता कानी. तुकोबाची अमृतवाणी देवाची पडता कानी. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. तुकोबाची अमृतवाणी देवाची पडता कानी. तुकोबाची अमृतवाणी देवाची पडता कानी. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. टाळ घ्यावा, चिपळ्या घ्याव्या. जगद्गुरु तुकोबारायांनी कधी भामचंद्राच्या डोंगरावरती भजन करण्याकरता, भंडारा डोंगरावरती भजन करण्याकरता जावं. या निळ्याभोर आकाशाकडे बघावं आणि त्या पंढरीनाथाला हाक मारावी. जगद उद्धाराचं काम घेऊन तुझ्यापासून निघालं तुकोबाराया. तुम्ही जगद उद्धाराचं काम करा, मृत्यू लोकामध्ये जावा, तुम्हाला मी मुरारी न्यायला येतो. पण देवा, या मृत्यू लोकामध्ये आलो
प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन सांगतोय, ओ माऊली, ओ दादा, ओ काका, देव घ्या ना, ओ माझा भगवान परमात्मा घ्या ना, देव घ्या, देव घ्या. पण हा समाज ऐकायला बाबा तयार नाही. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. लागोनी या पाया विनवितो तुम्हासी, कर टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. जगद्गुरु तुकोबाराय या समाजाच्या पाया पडू लागले, देव घ्या मायबाप. परंतु हा समाज म्हणायचा, देव न लागे, देव न लगे, देव लागत नाही आम्हाला, नको हा भगवान परमात्मा. दुःख झालं माझ्या जगद्गुरु तुकोबारायला, आणि दुःख करत वाळवंटामध्ये, देहूगावच्या वाळवंटामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बसले. देहू गावामधल्या प्रत्येक लोकांना जगद्गुरु तुकोबाराय विचारायचे, सांगा ना माझा भगवान परमात्मा कुठं भेटेल, सांगा ना माझा भगवान परमात्मा मला कुठं भेटेल. देहू गावामधली माणसं म्हणायची, महाराज मला काय विचारता, आम्हाला काय विचारता, साक्षात तुम्ही जगद्गुरु आहात ना, त्यांना विचारा, तुम्ही मनाशी विचारा तुमच्या. परंतु 2-4 माणसं अशी बोलली, महाराज देवाचं वाहन असणारा गरुड तुमचा मित्र आहे ना, त्या गरुडाला माहिती असेल भगवान परमात्मा कुठे आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांना देवाचा वाहन असणारा गरुड, त्या गरुडाची आठवण व्हावी. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी पळत पळत त्या गरुडापाशी जावं, आणि गरुडापाशी गेल्यानंतर अभंग व्हावे, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय. ठेवी वेळोवेळा डोई, वेळोवेळा डोई, ठेवी वेळोवेळा डोई, वेळोवेळा डोई. वेगी आनावा तो हरी, आनावा तो हरी, आनावा तो हरी, आनावा तो हरी. वेगी आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, आनावा तो हरी. हे गरुडा, जेवढ्या वेगानं माझा हरी माझ्यापर्यंत घेऊन येता येईल तेवढ्या वेगानं माझा हरी माझ्यापर्यंत घेऊन ये. पण गरुडाने म्हणावं, महाराज मी तुमची 100 कामं करतो गड्या, पण हे एक काम माझ्याच्यानं नाही व्हायचं. गरुडा, तुझा काय उपयोग आहे, तू माझा मित्र आहेस गड्या, काय उपयोग आहे मग तुझा. महाराज तुम्हाला देव पाहिजे, तुम्हाला भगवान परमात्मा पाहिजे, मग एक काम करा, मला तर भगवान परमात्मा कुठं आहे माहित नाही, पण लक्ष्मी आईसाहेबांची गाडी घ्या, लक्ष्मी आईसाहेब सांगतील तुम्हाला भगवान परमात्मा कुठं भेटेल. आणि दिनेश बाबा, जसं एखादं छोटस लेकरू आईकडे खाऊ खाऊ करता काकुळीला यावं ना मायबाप, तसे जगद्गुरु तुकोबाराय लक्ष्मी आईसाहेबांना म्हणतात, सांगा ना, सांगा ना माझा भगवान परमात्मा कुठं भेटेल. लक्ष्मी आईसाहेबांच्या पायावरती मस्तक टेकवलं, सांगा ना माझा भगवान परमात्मा कधी भेटेल. लक्ष्मी आईसाहेबांनी सांगावं, भगवान परमात्मा झोपे करता गेले, पण कुठे गेले मला माहित नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणावं, भगवान परमात्मा जर झोपे करता गेले असतील तर मला पक्क माहितीये कुठे गेले. म्हणून जागे करा
माझा भगवान परमात्मा जागा कर. पण शेषानं सांगावा महाराज जो खरं झोपलाय ना त्याला जागा करता येतं बरं का. पण ज्यानं झोपेचं सोंग घेतलंय त्याला कधी जागा करता येत नाही. दुःख झालं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना. दुःख करत त्या वाळवंटामध्ये बसलेले आहेत. एक दिवस सोन्याचा जीवनामध्ये उजडला. आजी सोनियाचा धनुवर्ष अमृताचा घडून महाराज मंडळी संत मंडळी पंढरपूरला खांद्यावरती पताका घेऊन चालली होती. जगद्गुरु तुकोबराय म्हटले माझ्या जातीचे मज भेटो कोणी. माझ्या जातीची माणसं मला भेटली आणि त्वरित गेले आणि पाया पडे जन एकमेका पंढरीच्या लेखा नाही अभिमान. संत मंडळींच्या पाया पडले आणि एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुम्ही सांगा देवा संत भजवित कृपावंत. हो एवढा करावा देवाला नमस्कार सांगा माझा म्हणावा. देहूचे तुकोबराय भेटले होते आणि तुमची वाट बघतायत. संत मंडळी सनकादिक मंडळी पंढरपुरामध्ये गेली आणि पंढरपुरामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा निरोप जगद्गुरु तुकोबरायांचा दिला. देहूचे जगद्गुरु तुकोबराय भेटले होते आणि तुमची आठवण काढत होते. देवाला जगद्गुरु तुकोबरायांची आठवण आली आणि देवाला गरुडाला हाक मारली. गरुडा चला आपल्याला मृत्यू लोकावरती जायचंय. कशा करता? जगद्गुरु तुकोबरायांना आणण्याकरता. आणि ऐका रे आता माझा भगवान परमात्मा गरुडावरती बसून मृत्यू लोकावरती आलेला. पिवळा पिता बरा कैसा गगनी झळकला. गरुडावर सोने माझा कैवारी आला. गरुडावर सोने माझा कैवारी आला. जगाचा मालक गरुडावरती बसून जगद्गुरु तुकोबरायांना घेण्याकरता देहू गावामध्ये आलेले. देहू गावामध्ये आल्यानंतर बघितलं तर काय सप्ताह उभा राहिला होता. सप्त्याचा पहिला दिवस जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन रंगामध्ये आलं होतं. देवाने बघितलं आणि गरुडाला सांगितलं गरुडा अरे भजनी विक्षेप तेची पैमरण. भजनामध्ये विक्षेप आणायचं नाही गड्या. मग काय करायचं देवा? काही नाही. आता 7 दिवस एकत्र राहायचं. जगद्गुरु तुकोबरायांची कीर्तन ऐकायची. जगद्गुरु तुकोबरायांची प्रवचन ऐकायची. हरिपाठामध्ये नाचायचं आणि 7 दिवस माझा भगवान परमात्मा त्या देहू गावामध्ये राहिलेला आहे. 8व्या दिवशी बीजेचा दिवस आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा काला रंगामध्ये आलेला आहे आणि माझ्या देवाला राहावलं नाही. देव पळत पळत गेले आणि जगद्गुरु तुकोबरायांना मिठी मारली. जगद्गुरु तुकोबरायांनी बघितलं तर साक्षात जगाचा मालकानं जगद्गुरु तुकोबरायांना मिठी मारली होती. काय आनंद चेहऱ्यावरती. काय आनंद माझे जगद्गुरु तुकोबरायांच्या चेहऱ्यावरती. डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. खाली बसलेली मंडळी विसरायला लागली. महाराज आनंद अश्रू आहेत. काय नेमकं कारण काय? बघा ना तू बघा ना. वाट वेळ झाला उभा पांडुरंग. वाट वेळ झाला उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठ श्रीरंग बोलावितो. 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 वाढवेळ झाला उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. जगाचा मालक जगद्गुरु तुकोबरायांना घेण्याकरता आला. प्रयाण काळी देवी विमान पाठविले. कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. मानवी देह घेऊन निजधामा गेले. निळा म्हणे सकळ संता तोषविले. जगद्गुरु तुकोबराया सदेह वैकुंठाला गेले. म्हणून जगद्गुरु तुकोबराया बोलतात आम्ही जीवनामध्ये क्रांती केली. न लगे मरावे. सामान्य माणसाला मरावं लागतं पण आम्हाला मात्र मरावं लागत नाही. विठोबा रखुमाई. गोपा रघुमाई. गोपा रघुमाई. गोपा रघुमाई. चला चला. गोपा
कुमाई मुबारक माई मुबारक 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 कुमाई मुबारक माई विठ्ठल वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मुबारक माई मुबारक कुमाई मुबारक माई मुबारक कुमाई जगद्गुरु तुकोबराय बोलतात आम्ही आयुष्यभर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर देवानं आमच्यावरती उपकार केला माझ्या उपकारासाठी वागविला मृणकंठी देवानं काय केलं घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव देवानं त्याच्या घरी आम्हाला जागा दिली म्हणून आम्हाला मरावं लागत नाही आता बसलेली मंडळी थोडस माझ्याकडे लक्ष द्या जगद्गुरु तुकोबरायांना देवानं त्याच्या घरी जागा दिली म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलतात आम्हाला मरावं लागत नाही पण महाराज अजून कुणी म्हणावं न लगे मरावं ज्यानं बसलेल्या माणसांच्या मनामध्ये घर केलं त्या दिनेशने म्हणावं आम्हाला मरावं लागत नाही देहरूपाने दिनेश गेला गाडी देहरूपाने गेला पण आज जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ना आज जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ना त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत आहे तो दिनेश म्हणून त्या दिनेशने म्हणावं न लगे मरावे मरावं लागत नाही देहरूपाने आम्ही जरी गेलो तरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आम्ही जिवंत आहोत म्हणून दिनेशने म्हणावं आम्हाला मरावं लागत नाही कारण आम्ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये या ठिकाणी जिवंत आहोत म्हणून न लगे मरावे मग महाराज तुम्ही म्हणता आम्हाला मरावं लागत नाही देवानं तशी जागा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे पण तुमची देवाची गाठभेट होती का हो तर महाराज बोलले आम्ही आणि देव आता एकच आहोत अभंगाच्या शेवटच्या शब्दात तुका म्हणे एके ठाई तुका म्हणे एके ठाई हो तुका म्हणे एके ठाई तुका म्हणे म्हणे एके ठाई हो तुका म्हणे के ठाई तुका म्हणे एके ठाई तुका म्हणे के ठाई तुका म्हणे एके ठाई हो तुका म्हणे एके केले माझे तुझे नाही केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला मृणकंठी माझ्या उपकारासाठी वागविला मृणकंठी ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम हरी नदगे मरावे ऐसा ठाव दिला देवी माझ्या उपकारासाठी वागविला मृणकंठी या अभंगावरती सरळ सरळ चिंतन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला शेवटची 10-15 मिनिटं उरले आता थोडस माझ्याकडे लक्ष द्यायचं सर्वांच्या मनावरती आद्य राज्य करणारा थोरात कुटुंबातील एक आदर्श असणारा धाकटा चिरंजीव आज जाऊन 1 वर्षाचा कालावधी या ठिकाणी ओलांडलेला आहे या वर्षभरामध्ये एकही दिवस असा नाही या वर्षभरामध्ये
एकही दिवस असा नाही की या कुटुंबाला दिनेशची आठवण आलेली नाही बरं का. फार दुःख झालं या कुटुंबाला. सगळ्यात मोठं दुःख तर त्या आईला आहे बरं का. 9 महिने 9 दिवस पोरगा पोटामध्ये वागवायचा, तळ हाताच्या पुढासारखा मुलगा लहानाचा मोठा करायचा. लहानाचा मोठा मुलगा झाल्यानंतर त्या मुलाचा अंतिम संस्कार त्या आईच्या डोळ्यात देखत होतो. काय कल्पना करावी त्या आईच्या दुःखाची. राम लक्ष्मणासारखी 2 मुलं आहेत गड्या. बापानं काय करावं, दोन्ही हात रामाच्या, एक हात लक्ष्मणाच्या खांद्यावरती ठेवावा आणि या संसाराचा गाडा या थोरात कुटुंबातील बापानं वढावा. आणि या संसाराचा गाडा वडता वडता 2 खांदे आहेत, त्यामधला एक खांदा निष्ठून जावा आणि एक हात अलगत या ठिकाणी खाली पडावा. काय वर्णन करावं त्या बापाच्या दुःखाचं. राम लक्ष्मणासारखे 2 भाऊ. महेश कायम माझ्या सोबत असतो. मला जर लांबचा प्रवास असेल, मला कुठं लांब कीर्तनाला जायचं असेल तर कायम महेश माझ्या सोबत असतो. पण रस्त्याने जात असताना एखादा फळांचा स्टॉल, फळांचा गाडा दिसला ना, महेशने काय करावं माहिती, गाडी थांबवली आणि गाडी थांबवल्यानंतर फळांच्या स्टॉल कडे जावं, 1 डझन केळी आणि सफरचंद घेऊन यावी, गाडीमध्ये ठेवावी. महेशला मी विचारायचो कशा करता या अंदर. महेशने सांगावं आमच्या दिनूला ना सफरचंदन केळी लय आवडतात आणि त्यांच्या करता महाराज हे सगळं घेतलेले. एवढं प्रेम एका भावाचं एका भावावरती होतं. महेशने पुढे निघून जावं, त्याला माहिती होतं पाठीमागे सांभाळणारा, आपलं कुटुंब सांभाळणारा भाऊ आहे म्हणून. पण एवढा मोठा आधार महेशच्या जीवनामधला या ठिकाणी निघून गेला. काय वर्णन करावं. असंख्य नाती गोती आमच्या दिनेशने कमवली बरं का. असंख्य मित्र परिवार आमच्या दिनेशने कमवला. आयुष्यामध्ये आल्यानंतर एकदा तरी दिनेश सारखा मित्र असावा गड्या. सुखदुःखामध्ये साथ देणारा एकदा तरी एखादा तरी दिनेश सारखा मित्र असावा. म्हणून एके ठिकाणी फार गोड म्हटलं ना, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. एखादा तरी दिनेश सारखा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असला पाहिजे गड्या. या बसलेल्या तरुण मंडळीच्या हृदयामधून दिनेश निघून गेला, झालेलं दुःख फार मोठे गड्या. हो, आज जे भोग या कुटुंबाने भोगलेत ना, अनेक तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या वर्षभरामध्ये जे भोग या कुटुंबाने भोगलेत ते भोग दुसऱ्या कोणत्या कुटुंबाच्या वाट्याला येऊ नये म्हणून शेवटची 15 मिनिटं मी तुमच्या करता दिल्यात गड्या. असंख्य संकट तुमच्या आमच्या वाट्याला येतील गड्या. हो, जीवन आहे. जीवन म्हटलं की संकट ठरलेले आहेत, संघर्ष ठरलेला आहे. पण छोटी संकट, छोटे संघर्ष पायाखाली आल्यानंतर त्या पायावरती, त्या संकटावरती मात करायची, हे प्रत्येकानं त्या ठिकाणी शिकलं पाहिजे गड्या. प्रत्येकानं शिकलं पाहिजे, प्रत्येकानं. आज या कुटुंबाच्या वाट्याला जे भोग आले ना, ते दुसऱ्या कोणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून याच्याकरता मी आज बोलणार आहे. संकट ठरलेले आहेत, संघर्ष ठरलेला आहे गड्या. पण त्या संकटावरती पाय देऊन थाटामाटामध्ये उभा राहायचं, हे ज्याला प्रत्येकाला जमलं ना, त्यानं जीवनामध्ये यशस्वी झाला. 19 फेब्रुवारी जवळ येते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करायची गड्या. छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढायची, व्याख्यान ठेवायचं, कीर्तन ठेवायचं. पण त्याच्यामधून बोध काय घ्यायचा. एक चांगलं वाक्य सांगेल गड्या. हो, आता छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावरती घेऊन नाचण्याचा विषय नाही, छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यामध्ये घेण्याचा विषय आहे. आणि ज्याने छत्रपती शिवाजी महाराज डोक्यामध्ये घेतले ना, त्याचं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असंख्य संकट आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेला आली, परंतु भवानी तलवार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या संकटावरती मात केली गड्या. म्हणून तर म्हटलं जातं ना, पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी,
रणात फिरली ना ती कधीच माघारी तख्त दौलती समोर केली नालाचारी कधी ना झुकली ती दिल्लीच्या उतरवारी तमाम बादशाहीचा ताज जिने ठोकरला मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला धर्मरक्षावया भवानी सदा सज्ज झाली जुलम करत्याच्या रक्ताने ती न्हाली महाराष्ट्रावर प्रेमापार महाराष्ट्रावर प्रेमापार महाराष्ट्रावर प्रेमापार महाराष्ट्रावर प्रेमापार उघडण्या स्वातंत्र्याचे दार उघडण्या स्वातंत्र्याचे दार हो 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 चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शोभाचे करवार अरे अफजल खानासारखं बलाढ्य संकट छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेलं आहे 13,000 सैन्य 450 तोफा कितीतरी हत्ती घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याकरता अफजल खान महाराष्ट्राच्या दिशेनं चालत येतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करायला महाराष्ट्राच्या दिशेनं अफजल खान चालत येत असताना तुळजापुरामध्ये अफजल खान आलेला आहे मराठ्यांची अस्मिता असणारं तुळजापूरचं मंदिर आई भवानीचं मंदिर लागलं आणि आई भवानीच्या मंदिरावरती प्रघात करण्याचा प्रयत्न अफजल खानाने केलेला आहे खान पुढे सरसावला वाटेमध्ये येता येता वारकऱ्यांची अस्मिता असणारं पंढरपूरचं विठुरायाचं मंदिर लागलं त्या विठुरायाच्या मंदिरावरती प्रघात करण्याचा खानानं प्रयत्न केला आणि खान पुढे सरसावला छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याकरता खान निघालेला आहे आया बहिणींची अब्रू लुटू जाऊ लागली देवळं उद्ध्वस्त होऊ लागली आमच्याच डोळ्या देखत आमच्याच आया बहिणींच्या अब्रूची लत्तर केली जाऊ लागली आमच्याच डोळ्या देखत आमच्याच माणसांच्या कत्तली होऊ लागल्या कोण रोखणार हे वादळ रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज आहे राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराज असताना छत्रपती शिवाजी महाराज हे सगळं बघतात कोण रोखणार हे वादळ कसं थोपवायचं त्या खानाला छत्रपती शिवाजी महाराज विचार करतात आणि युक्ती आखली गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाला रोखण्याकरता निवडला तो प्रतापगड दाट झाडीमध्ये उंच भल्या डोंगरावरती असताना प्रतापगड आणि तो प्रतापगड निवडला छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरती जायला निघाले आई साहेबांचं दर्शन घेतलं आणि आई साहेबांना सांगितलं आऊसाहेब खानाच्या भेटेमध्ये आमचं काही बरं वाईट झालं तर तशी कडाडली ती सौदामिनी राजे समजून जाऊ आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून पण ज्या खानानं तुमचे वडील शहाजीराजे यांना ठार मारलं ज्या खानानं तुमचे थोरले बंधू छत्रपती संभाजीराजे यांना कैद केलं त्या खानाचा हिशोब चुकता करा राजे खानाचा हिशोब चुकता करा राजे निघाले प्रतापगडावरती आले पंतांनी युक्ती आखली आणि खानाला सांगितलं प्रतापगडच्या पाहित्याशी भेट होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेण्याकरता अफजल खान प्रतापगडच्या पाहित्याशी आलेला आहे प्रतापगडच्या पाहित्याशी खान हा 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 प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आलं बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामुखी शिवाजी राजाच्या करामती त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची रजी जी जी करील काही कल्पना युक्तीची रजी हो हो खानाची राजांची भेट ठरलेली आहे खानाला भेटण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी सुंदर शामयाना उभारलेला आहे आणि या शामयानामध्ये येऊन खान बसलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवा महाल
आणि 10 निष्ठावान मावळे सोबत घेतलेले नियोजन आखलं गेलं. प्रतापगडच्या पायथ्याशी असणाऱ्या श्यामेनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज खानाला भेटण्याकरता आलेले आणि खानाला भेटण्याकरता आल्यानंतर खानानं छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं आणि खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी राजे, आओ हमारे गले लग जाओ, आओ आओ शिवाजी राजे. छत्रपती शिवाजी महाराज पुढे होतात, खानाला आलिंगन देतात. हातामध्ये बिचवा लपवलेला असतो, हातामध्ये वाघरिंग लपवलेली असतात आणि खानाला आलिंगन दिलं. खानाला दगा केला आणि खानाला छत्रपती शिवाजी महाराजांची मान डाव्या बगल्यामध्ये दाबली. दग्याचा इशारा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये लपवली वाघरिंग काढली आणि वाघरिंग काढल्यानंतर सरदिशी त्या अफजल खानाचं तडाफोड फाटलं. दगा करत खान खाली कोसळला. सय्यद बंडा नावाचा सैनिक आला छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार करता झाला, पण जीवा महालानं तो असणारा वार आपल्या खांद्यावरती झेलला. म्हणून तो म्हटलं जाताना होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि दगा करत खान खाली कोसळला आणि 32 दाताचा बोकट छत्रपती शिवाजी महाराजांनी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाठला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे गड्यावो, असंख्य संकट तुमच्या आमच्या वाट्याला येतील, पण त्या संकटातून घाबरून जायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला संघर्ष आला, संकट आली, आयुष्यभर माझ्या राजाला संघर्ष केला, संकट कपाळावरती कोरलेली होती. पण 19 फेब्रुवारी येते काय घ्यायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या असणाऱ्या संकटावरती मात केली. हा बोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून आपण घ्यायचा. आज एक गाव नाही जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही गेलं. म्हणून म्हटलं जातं ना, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या गडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या गडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या गडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या गडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. प्राणपणाने लढले मावळे आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. प्राणपणाने लढले मावळे आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या गडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या गडावर. छत्रपती शिवाजी महाराज की हा प्रसंग मी याच्याकरता सांगितला, आज जे या परिवाराने भोगलंय ते दुसऱ्या कोणत्या परिवाराने भोगू नये म्हणून याच्याकरता प्रसंग सांगितला. मायबाप कुटुंबाला झालेलं दुःख फार मोठं आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, ताकद भगवान परमात्मा या असणाऱ्या कुटुंबाला प्रदान करून अशी प्रार्थना आजच्या कीर्तन रूपी सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी करूया. आणि झालेली कीर्तन रूपी सेवा आमचे गुरुवर्य आदरणीय भक्तिपरायण भजन सम्राट गायनाचार्य विनोदजी महाराज झेंडे गुरुजी आदरणीय गुरुजींच्या चरणावरती समर्पित करतो. तुम्हा सर्व संत मंडळींच्या चरणावरती या ठिकाणी समर्पित करतो. माझ्या माता पित्यांच्या चरणावरती या ठिकाणी समर्पित करतो. सर्वांनी गोड अशी साथ दिली. आदरणीय सिस्टीमवाले दादा गोड अशी आपण या ठिकाणी सिस्टीम लावली. आणि प्रामुख्यानं आजचा असणारा कार्यक्रम तुम्हाला आविष्वली मराठी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. ते शूटिंग चित्रीकरण आमचे आमिर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमिर दादांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी
भगवान परमात्म्याच्या चरणावरती या ठिकाणी समर्पित करतो. सर्वांना विनंती आहे कुटुंबातल्या थोडस पुढे यायचंय. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हातामध्ये फुलं घ्या. स्वामी सद्गुरु नाम